यंदा भीषण उन्हाळ्यामुळे भीमा नदी ही कोरडी पडली होती. भीमा नदी कोरडी पडल्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती आणि त्याच पद्धतीनं नागरिकांनीही अनेक ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर काल रात्री 9 वाजता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार होते. मात्र आलेगाव खुर्द या ठिकाणी असणाऱ्या बंधाऱ्याच्या मागणीसाठी काही आंदोलक नदीमध्ये बसल्यामुळं रात्री उजनी धरणातून हे पाणी सोडले गेलं नव्हतं. मात्र आज दुपारी 3:30 वाजल्यापासून उजनी धरणामध्ये जे आहे ते 1600 क्युसेक्सने भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात येत होतं, जे पॉवर हाऊसमधून पाणी येत होतं. मात्र आत्ता सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उजनी धरणातून तो विसर्ग वाढवला असून तो 1400 क्युसेक्स इतका विसर्ग केला आहे. उजनी धरणातून 1400 क्युसेक्सचा विसर्ग सांडव्याद्वारे व 1600 क्युसेक्स जो विसर्ग आहे तो वीजनिर्मितीसाठी असा एकूण 3000 क्युसेक्सचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी सोडण्यात येतोय. त्यामुळे आणखीन तो विसर्ग वाढ करण्यात येऊन तो विसर्ग हा 6000 क्युसेक्स इतका करण्यात येणार आहे. उजनी धरणातून जे काही पाणी सोडले भीमा नदीमध्ये त्यामुळं सध्या शेतकऱ्यामध्ये समाधानाचं वातावरण असून हे पाणी सोडल्यामुळं नदीकाठची जी काही पिकं आहेत त्या पिकांना जीवदान मिळणार आहे. या पाण्यामुळं उजनी धरणाच्या सोडलेल्या पाण्यामुळं शेतीसह जनावरांच्या पिण्याचा जो काय पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी सध्या तरी मिटलेला आहे. त्यामुळे धरण प्रशासनानं सूचना केली आहे की जर नदीपात्रामध्ये कोणाचे जनावरे असतील, साहित्य असेल तर ते साहित्य सुरक्षित स्थळी हलवावं असं आवाहनही धरण प्रशासनाच्या ठिकाणी करण्यात आलं आहे. एकंदरीतच उजनी धरणातून जे काय सोडलेलं पाणी आहे ते पाणी लवकरच भीमा नदीपर्यंत पोहोचल्यामुळं पुढील जो काही महिना 1.5 महिना उन्हाळा राहिला आहे तो उन्हाळा हा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी तरी सुकर जाणार असल्याची सध्या तरी या ठिकाणी एकंदर वातावरण त्या दिसत आहे. त्यामुळं हे पाणी लवकरात लवकर पोहोचून त्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आव्हानही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने ठिकाणी करण्यात येते. कारण एल निनो जो वादळ आहे त्याचा परिणाम आहे तो परिणाम भविष्यात होऊ शकतो. त्यामुळे कदाचित पाणी टंचाईला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे जे पाणी सोडले त्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहनही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं करण्यात येतं.